श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने टाकळीबान येथील उपबाजार समितीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निविदा एका दैनिकात प्रकाशित केली होती। या प्रसिद्ध झालेल्या निविदानुसार ठेकेदार यांना 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कालावधी देण्यात आला होता। ही निविदा सादर करण्यासाठी ठेकेदारांना सदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार म्हणजेच टाकळीबान येथील कार्यालयात येऊन 500 रुपयांचा फॉर्म जोडून देणे बंधनकारक करण्यात आले होते। परंतु सदर ठिकाणी जाऊनही ठेकेदारांच्या निविदा स्वीकारल्या जात नसल्याचा प्रकार समोर आल्यावर आम्ही नेवास्कर न्यूज तर्फे स्टिंग ऑपरेशन करत ठेकेदार म्हणून आमच्या टीमने सदर कार्यालयाला भेट दिली। या ठिकाणी पोहोचल्यानंतर मिळालेली माहिती खरी असल्याचे आढळले आणि ठेकेदारांच्या निविदा न स्वीकारता त्यांना हकलून देण्यात येत असल्याचा प्रकार आम्ही नेवास्कर न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे। सदर अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। हे सगळं कोणाच्या राजकीय आशीर्वादाने चालू आहे हे देखील समोर येणे तितकेच महत्त्वाचे आहे। आता आम्ही हे ऑनलाईन करतोय गोष्टी। आपण एक कोटेशन दिलेलं आहे। हे साहेब म्हणतात की आपल्याकडे फॉर्म ही शिल्लक नाहीये। मोबाईल दाखव, टाइम किती झालाय बघू दे। 3:47 आज झालेले, आज दिनांक 26 डिसेंबर 3:47 झालेले आहेत। यांनी आपल्याला मुदत दिली होती 5 वाजेपर्यंतची, 26 डिसेंबर 5 वाजेपर्यंतची मुदत होती। त्यांचे कोण वरिष्ठ आहेत त्यांनी सांगितलं आता कॉलवर की तो टेंडर मॅनेज झालेला आहे, तुम्ही काय टेंडर भरू नका, संचालक आहेत म्हणून, पटारे म्हणून कोणतरी। ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे साहेब याच्यावर? नाही मला स्पष्ट तुमच्याकडे काय तुम्ही 500 रुपयाची पावती द्या। 500 रुपयाची पावती टाकली तुम्ही का? 500 रुपयाचं कोटेशन फॉर्म आहे तुमचं, थोडक्यात तुमच्याकडे कोटेशन फॉर्म आहे का? हा नाही सांगायचं फक्त माझ्याकडे आता नाही पण साहेब मला काय म्हणायचं, तुम्ही एक लक्षात घ्या, आता आजची शेवटची दिनांक आहे 26 तारीख 5 वाजता। तुम्ही म्हणताय आज कार्यालयातले जे वरिष्ठ आहे तुमचे ते बाहेर गेलेले आहेत, त्यांना फोन करून घेतो, विचारून घेतो। हो तुम्ही शाखा दे घरी, तुम्हाला अधिकारी तो तुमचं काम आहे ते हे सगळे हेड ऑफिस नाही करेल तसं आम्हाला सांगा। काय रिसिव्ह द्यायचं म्हणून जाहिरात कशी झाली पेपरला? हेड ऑफिस विचारून घेतो ना मी। मला काय म्हणायचं, तुम्ही जाहिरात कशी झाली आम्ही त्यांना विचारून घेतो। शाखा अधिकारी ना हेड ऑफिसला विचारून घेतो। लावा ना फोन, लावा ना साहेब। हा लावा फोन, तुम्ही लगेच फोन लावा। हे काय पद्धत आहे आम्हाला पण नंबर द्या, आम्ही तरी बोलून घेतो, आम्ही जातो ऑफिस तुमची। नाही पण त्यांनी आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारला आज द्यायला लावलं, तुम्ही टाकळी बांधला आणि तुम्ही ऐन टायमाला सांगता की आज नाही उद्या, म्हणजे आज बाहेर गावी गेले। तुमचं मॅनेज डायरेक्ट मॅनेज नाही, मॅनेज नाही तर काय बोलला काय फोनवर? त्याला कंप्लेंट करा म्हणतो तो टेंडर म्हणून सीसीटीव्ही टाकले म्हणून ते बरेच वेगळे डोक्यावर मारले, तुम्हाला मग तुम्ही घ्यायला पाहिजे, माझ्याकडे नाही काही केलं। टेंडर फाडवा नाही माझ्याकडे बाहेर। काय म्हणणार कोणाला फोन केला तुम्ही? सचिन साहेब। काय नाव त्यांचं? नाव सांगा। वाबळे 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 पूर्ण नाव साहेबराव वाबळे। मग आता त्या जाहिरात मध्ये साहेबराव वाबळेंचंच खाली नाव दिलेलं आहे। आता त्यांना परत काय विचारायची गरज पडली? विचारणं पाहिजे ना। नाही तुम्ही तुमचं कार्यालय इथलं पत्ता आहे, इथं द्यायचं म्हटल्यावर तुमच्याकडे फॉर्म नाही, जाहिरात कशाला दिली तुम्ही? मग त्याला इथं विभागाकडे इथं आणून जमा करा। शेवटची मुदत आहे,
हेड ऑफिस वरनं काय आणि कुठून काय? नाही इथंच नसतं. तुमचं ते मेन साहेब कोण आहे त्यांचा नंबर द्या, त्यांना फोन करा डायरेक्ट करा. पत्रकार येऊन बसले म्हणे इथं व्हिडिओ शूटिंग चालू आहे, लाईव्ह करणार आहे मी आज. हा करणार म्हणजे काय गंमत आहे तुमची? कोणती एवढी म्हणजे अरे रवी हो तुमची काय मला हे एवढी समजलं अरे? नाही. अरे थोडं म्हणलो मी काही. मग अहो ते नाही म्हणत मी. अरे थोडं बोला मी तुम्हाला काही. फोन लावा. मी काय फोनलो? मग तुम्ही शाखा वगैरे ना, हे जबाबदारी कोणाची? मग हे जमा कोणाकडे करायचं तेवढं सांगा. कोणाकडे करायचं? शिपाईकडे करायचं का? इस्लामपूर कोणाकडे करायचं? तुम्ही- तुमचा पत्ता दिलाय. का बरं रामपूर ऑफिस जमा करायचं? तुम्ही इथं जमा करा. ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही दिलं की इथं द्या म्हणून. तुम्ही का बरं म्हणता रामपूर? मला विचारून घ्यावं लागलं हेड ऑफिसला. मी म्हणतो ना मला हेड ऑफिसला विचारून घ्यावं लागेल. आजपर्यंत तुमच्याकडे टेंडर नाही आले का? लावलंय. तुमच्याकडे टेंडर नाही आले आजपर्यंत इथं? माझ्याकडे परवापर्यंत आले कालपासून काही एक नाही आलं. पण कालपासून नाही, आज तुम्ही 26 तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे. मग आज 5 वाजेपर्यंत आज घ्यायचं नाही म्हणून बँकेचा टाइम झाल्यावर होऊन गेला ना आता. बँकेच्या टायमात काय समजा द्या मग ते शिवसाला. हा? बँकेच्या टायमात काय समज तुम्ही याच्या आधी कोण तुम्ही म्हणता पावते द्या पावते बँकेत भरण्यात मला भरण्यात करावं लागेल ना. आजच्या तारखेला मी भरणं घेतलं मला बँकेत भरावं लागेल ना. तुम्ही कोण तरी पावते द्या असतील ना याच्या आधी. मला बँकेत भरण्यात भरावं लागेल ना. ऐका ना, तुम्ही याच्या आधी कोण तरी याच्या टेंडर आले ना. मी आमच्या वरिष्ठ अधिकारी ऐका ना, ऐका ना, तुम्ही माझ्याशी डोकं लावून मी खोटं नका. बोलू लागतो. मी नाही खोटं बोलणार काही. ऐका ना, हा. तुम्ही कसे दिले त्या पावत्या? काय झालं माहिती? ते सकाळी 11 वाजता आली होती. मी 12 वाजता भरणा केला. 500 रुपये भरणं कसं केला? पाचशे भरणा कसं केलं? तुम्ही कोण मला विचारणार? विचार पत्रकार आहे आम्ही आता बोला. चौथा स्तंभ आहे आम्ही. चौस्तंभ असं जाऊन तुम्ही चौथा स्तंभ. हा. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही 11 वाजता पावते तुम्ही घेणार. या पद्धतीने बोलू नका. हे ना तुम्ही आता रेटून नका रेट. भेटून नाही नेत मी. तुम्ही रेटून नाही, नाही. जा मला पावती एखादी कार म्हणजे असेल तुमच्याकडे. तुम्ही पावती फाडली नाही कधी. आता पत्रकार म्हणून चला ते का म्हणून पहा मला काही पहा पुढं पण बँकेचा टायमिंग संपलेला दाखवा आहे. ना. मी तुम्हाला सांगतो बँकेचा टायमिंग संपलेला आहे. ऐका ना बँकेचं टायमिंग तुम्ही 5 वाजेपर्यंत मुदत दिलेली त्याच्यात. पण 5 वाजता बँकेत भरणा घेते की बँकेवाले? ते तुम्ही आधी विचार करायचा ना जाहिरात द्यायच्या आधी. तुम्ही जाहिरात तुम्ही काल आले असते. मी काल भरणा घेतला किंवा सकाळी 11 वाजता आले असते ना. तुम्ही 11 वाजता जर आले असते मी तुम्हाला पावती दिली असते. काहीसा म्हणून 5 वाजता टायमिंग त्याच्यात मेन्शन केलंय. 5 वाजता टायमिंग घेतले. आता वाजले किती? 4 वाजून गेले. बँक हा. 3 वाजेपर्यंत राहते. ते नका ते बाकी सांगू. तुम्ही 5चा टायमिंग आलेला मग त्याच्यात 5 वाजेपर्यंत मुदत आहे म्हणले तुम्ही. ते जाहिराती देत तुम्ही जाहिरात दिली सार्वत पेपरला. तुम्ही तुम्हाला जाहिरात पण पाहिली नाही वाटतं तुम्ही जाहिरात पण साहेब? पाहिली त्यांना माहितच नाही. हा? मी नाही पाहिली. त्यांना तुम्ही जाहिरातच काहीच पाहिली माहित नाही. नाही विषय. तुम्ही असं नुसतं बोला, तुमचा बोला. हात झटकून नाही घेऊ शकत साहेब. त्यांना एकदा फोन करा वरती ऑफिसला. आम्ही वाटलं ते मी मेलो केलं ऑफिसला. ते मला फोनवर आल्यानंतर ते फोन आल्यानंतर मी बोललो तुम्हाला ते काय. हा मी मेलो ऑफिसला. जा. नाही मग तुम्ही सांगा ना तुमचं क्लिअरिक म्हणणं सांगा. का मान्य ना मला हे आपल्याला मुख्य कार्यालयाला विचारायचं मला काही करता येणार नाही. बर तुमच्याकडे ते आता याचं काय घेता याच मला मुख्य टेंडर कार्यालय आमचं हा? हे टेंडर नाही घ्यायचं. दिलं ना तुम्ही घेतलं ना मी ते. नाही मग त्याची पावती पावती बँकेत टाइम संपून गेला. टायमिंग 5 वाजेपर्यंत मेन्शन केलं त्याच्यात. अहो बँकेत टाइम 3 वाजता संपते बँकेत भरणा होत नाही. अहो काय माहितीये का साहेब बरं का अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आताच आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.